सोलापूर शहरात सुनेला 10 लाख रुपयांची मागणी करत सतत छळ करून कपटाने गर्भपात घडवून आणल्याच्या गंभीर आरोपामुळे सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सासू सासऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे। जिल्हा व सत्र न्यायाधीश SV केंद्रे यांनी जामीन अर्ज क्रमांक 187/2026 वर सुनावणी करत हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे। या प्रकरणातील फिर्यादी सिमुनम सोहेल पटेल हिचा विवाह सुमारे 2 वर्षांपूर्वी मोहम्मद माज असलम चांदा यांच्यासोबत झाला होता। लग्नानंतर पती सासू तहसीन चांदा, सासरे मोहम्मद असलम चांदा आणि इतर कुटुंबियांकडून माहेरहून 10 लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात येत होती। ही मागणी पूर्ण न केल्यामुळे फिर्यादीला मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सासू आणि पती यांनी गर्भासाठी पोषक औषध असल्याचे सांगून फिर्यादीला काही गोळ्या दिल्या। या गोळ्या घेतल्यानंतर फिर्यादीची प्रकृती बिघडली आणि तिचा गर्भपात झाला। नंतर गुगलवर तपासणी केल्यानंतर त्या गोळ्या गर्भपातासाठी असल्याचे समोर आले। या सततच्या छळाला कंटाळून फिर्यादीने सोलापूर येथील विजापूर नाका पोलीस ठाण्यात पती, सासू सासरे व इतरांविरोधात तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी BNS कलम 89, 85, 118(1), 115(2), 351(2), 352, 35 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणात सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्तू सिंग पवार यांनी आपली बाजू मांडली, तर फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट MA इनामदार आणि ॲडव्होकेट SM मनियार यांनी प्रभावी युक्तिवाद केला। या निर्णयामुळे सोलापुरात खळबळ उडाली असून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर कठोर भूमिका घेण्याचा न्यायालयाचा स्पष्ट संदेश दिला गेला आहे।